वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आणि ॲम्निओसेंटेन्सिस त्याचे काय सिग्निफिकन्स आहेत किंवा त्याचा मिसयूज काय आहे हा भाग पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्फर्टिलिटी आणि त्या संदर्भात केल्या जाणाऱ्या ज्या काही मॉडर्न मेथड्स आहेत त्या पाहणार आहोत. इन्फर्टिलिटी, inability to conceive naturally after regular unprotected intercourse is called as infertility. Infertility म्हणजे काय? The condition in which the female is unable to conceive. Conceive म्हणजे to become pregnant. Fertilization जर होत नसेल आफ्टर 1 year regular unprotected intercourse, जर विदाउट यूज ऑफ एनी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा बर्थ कंट्रोल मेथड्सचा वापर न करता जर रेग्युलर इंटरकोर्स आहे आणि द कपल इज अनेबल टू कन्सीव, जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्या कंडिशनला इनफर्टिलिटी असं म्हणतात. कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी, देअर मे बी सम फिजिकल कॉजेस लाईक इन फिमेल पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. फिमेलमध्ये काही कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये इन्फर्टिलिटी ही पाहायला मिळते आपल्याला. त्यात पहिली कंडिशन आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, ज्यामध्ये ओव्हरीमध्ये छोट्या छोट्या नंबर ऑफ सिस्ट किंवा ज्याला गाठी म्हणतात ह्या पाहायला मिळतात. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स, हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन किंवा FSH, LH यांच्या लेवल ह्या बॅलन्स नाहीत, इम्बॅलन्स आहे. आणि एंडोमेट्रिओसिस, जर युट्रेसचा एंडोमेट्रियम आहे यामध्ये जर काही डिफेक्ट आहे तर फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. तर इन मेल्स लेस स्पर्म काउंट, जर मेलमध्ये स्पर्मचा काउंट कमी आहे, त्यानंतर पेनिस हे स्मॉल साईजचं आहे, तर अशा वेळेस फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस हे कमी होतात. सेकंड वन इज कंजेनायटल. कंजेनायटल म्हणजे काही जन्मजात विकृती आहे का, जसं फिमेलमध्ये सेप्टेट युटेरस, युटेरसमध्ये एखादा पडदा असणे, किंवा मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये एखादा ऑर्गन जो आहे ह्याची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नसणे, या पद्धतीचे कॉजेस. त्यानंतर डिसीजेस, ट्युबरक्युलोसिस किंवा इतर काही डिसीजेस आहेत की ज्यामध्ये स्पर्म काउंट हा तयार होत नाही. त्यानंतर इम्युनॉलॉजिकल आणि सायकॉलॉजिकल. तर सध्याच्या युगामध्ये आपल्याला सायकॉलॉजिकलसुद्धा इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलायझेशनवर त्याचा इफेक्ट हा पाहायला मिळतो. दीज आर कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी. देन प्रायर टू 1978 इन्फर्टाईल कपल हॅड ओनली 2 ऑप्शन्स, दॅट वन इज ॲडॉप्ट अ चाइल्ड ऑर बी चाइल्डलेस. काही दशकांपूर्वी इन्फर्टाईल कपलमध्ये 2च ऑप्शन होते की एक तर कुणाचा तरी बेबी ॲडॉप्ट करा, त्याला दत्तक घ्या, किंवा चाइल्डलेस, बिना अपत्य राहा. टुडे इन्फर्टाईल कपल्स हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड. आता आपल्याला बऱ्याच ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ज्यामुळं इन्फर्टाईल कपल्सलासुद्धा चाइल्ड होऊ शकते. जसं फर्टिलिटी ड्रग्ज आहेत, टेस्ट ट्यूब बेबी, आर्टिफिशियल इन्सेमायनेशन किंवा UII दॅट इज इंट्रायुटेराइन इन्सेमायनेशन किंवा सॅरोगेट मदरहूड etc. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चाइल्ड थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक्स विच आर कॉमनली नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, दॅट इज ART. बरोबर आहे. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज यांचा वापर करून एखाद्या इन्फर्टाईल कपलला चाइल्ड होण्याची शक्यता ही जास्त आहे. तर पहिली टेक्निक आहे दॅट इज IVF, इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. तर आता फर्टिलायझेशन आहे बट दॅट इज इन व्हायट्रो. इन व्हायट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी, इन द लॅब, आणि इन व्हायवो म्हणजे विदिन द बॉडी सेल. इट इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वेअर अन एग इज कंबाइन्ड विथ स्पर्म outside the body in the test tube or in the glass plate to form zygote in the laboratory. अशी कंडिशन ज्यामध्ये
फिमेलकडून एग हा कलेक्ट केला जातो आणि मेलकडनं स्पर्म्स हे कलेक्ट केले जातात. परंतु या ठिकाणी जे फर्टिलायझेशन आहे हे शरीरामध्ये न घडवता ते शरीराच्या बाहेर म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये हे फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. झायगोट तयार केला जातो. ऑल द कंडिशन्स ऑकर्स इन द लॅबोरेटरी. आणि टेस्ट ट्यूबचा वापर केला जातो म्हणून या मेथडपासून तयार होणारे जे बेबीज आहेत यांना टेस्ट ट्यूब बेबी असंही म्हणतात. द झायगोट ऑर अर्ली एम्ब्रियोज अप टू 8 ब्लास्टोमेअर could have been transferred into the fallopian tube for further development. मग यामध्ये काय केलं जातं? फिमेलकडून एग हा कलेक्ट केला जातो, मेलकडनं स्पर्म्स कलेक्ट केले जातात. दोघांचं फर्टिलायझेशन हे आर्टिफिशियल मेथडद्वारे करून आणलं जातं आणि त्या फर्टिलायझेशनद्वारे जो झायगोट तयार होतो, जेव्हा त्यामध्ये क्लिवेज होतो आणि 8 ब्लास्टोमेअर्सचं स्ट्रक्चर तयार होतं आहे, तर अशा वेळेला हा जो झायगोट आहे हा त्या मदरच्या त्या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये रिइन्सर्ट केला जातो, ज्याची पुढची डेव्हलपमेंट ही युटेरसमध्ये घडवून आणल्या जाते. मग शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन घडवून आणल्या जातं आहे म्हणून या मेथडला इन व्हायट्रो फर्टिलायझेशन IVF असं म्हटलं जाते. यालाच आपण टेस्ट ट्यूब बेबी ही व्याख्या जास्त प्रचलित आहे. देन इज ZIFT, दॅट इज झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. नावावरून ट्रान्सफर करायचं आहे काय? दॅट इज झायगोट. कुठं? इंट्राफॅलोपियन, फॅलोपियन ट्यूबमध्ये झायगोट हा ट्रान्सफर करणे याला म्हणतात ZIFT. जसं आत्ताच आपण पाहिलं IVFमध्ये झायगोट हा तयार केला जातो आणि तो फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो. दॅट इज द ZIFT. ZIFT is an infertility treatment used when there is a blockage in the fallopian tube. आता याचा वापर कधी करायचा आहे? जेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आहे. अँड ड्यू टू ब्लॉकेज फर्टिलायझेशन ऑफ एग्ज अँड स्पर्म इज प्रिव्हेंटेड. आता जर ब्लॉकेज अप्पर साईडला किंवा इन्फंटिब्युलमकडनं जर असेल तर ओव्हरीकडून रिलीज झालेला एग हा फॅलोपियन ट्यूबमध्ये एंट्री घेऊ शकत नाही आणि त्यामुळं एग आणि स्पर्म यांचं फर्टिलायझेशन हे होऊ शकत नाही. इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम द ओव्हरी. आणि मग अशा वेळेस एग सेल जी आहे ही त्या वुमनच्या ओव्हरीमधून रिमूव्ह केली जाते. फर्टिलायझेशन ऑफ द एग विथ द स्पर्म इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी. ठीक आहे. आता कलेक्ट केलेला जो एग आहे याचं स्पर्मसोबत फर्टिलायझेशन केलं जातं आणि ते सुद्धा outside the body, that means similar to the test tube babies, under sterile condition to form zygote, and by the process this is called as in vitro fertilization. बरोबर आहे. यामध्ये सुद्धा स्टरलाइज करून किंवा स्टराईल कंडिशनमध्ये एग आणि स्पर्म यांचं फर्टिलायझेशन शरीराच्या बाहेर हे घडवून आणल्या जातं आहे आणि झायगोट हा तयार केला जातो. द झायगोट इज ट्रान्सफर्ड टू फॅलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आणि असा हा झायगोट जो आहे हा फॅलोपियन ट्यूबमध्ये रिइन्सर्ट केला जातो आणि म्हणून या मेथडला झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर असं म्हटलं जातं. इट इज नियरली सिमिलर टू IVF. देन इज GIFT, दॅट इज गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. बघा अगोदरच्या मेथडमध्ये झायगोट हा ट्रान्सफर केला जात होता, तर या मेथडमध्ये आपल्याला गॅमेट हे ट्रान्सफर करायचे आहेत. ट्रान्सफर ऑफ ॲन ओव्हम कलेक्टेड फ्रॉम अ डोनर इन टू द फॅलोपियन ट्यूब ऑफ अनादर फिमेल who can provide suitable environment for its fertilization and development. आता ह्यामध्ये बघा दोन फिमेलची गरज आहे. एक जी डोनर आहे जिच्याकडनं आपल्याला ओव्हम हा कलेक्ट करायचा आणि दुसरी फिमेल आहे की ज्यामध्ये आपल्याला फर्टिलायझेशन हे घडवून आणायचं आहे. आणि त्यामुळं डोनरकडून घेतलेला ओव्हम हा दुसऱ्या फिमेलमध्ये इन्सर्ट किंवा ट्रान्सफर करणं म्हणजे GIFT. This method is useful in those cases in which only the entrance to the oviduct or upper segment of oviduct is blocked. मग आता ही मेथड सिमिलर जर फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आहे तर वापरली जाते. In this method ova and sperms are directly injected into the region of oviduct.
आणि मग अशा वेळेस फर्टिलायझेशन हे बाहेर न करता ज्या फिमेलमध्ये आपण जी डोनर फिमेल आहे तिच्याकडनं ओव्हम कलेक्ट केला आणि स्पर्म कलेक्ट केले आणि हे दोघंही दुसरी जी फिमेल आहे तिच्या ओव्हिडक्टमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये हे इन्सर्ट केले, ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं आहे, झायगोट तयार होऊन ब्लास्टुला हा तयार केला जातो. दिस ब्लास्टोसिस्ट एंटर्स इन द युटरस व्हाया नॉर्मल रूट आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये तयार झालेला हा जो झायगोट किंवा ब्लास्टुला आहे हा हळूहळू युटरसकडे सरकतो, ज्या ठिकाणी तो इम्प्लांट होऊन त्याची ग्रोथ कंप्लीट केल्या जाते. GIFT हॅज ओनली सक्सेस रेट ऑफ अबाउट 30%. सक्सेस रेट हा कमी आहे. देन ICSI, दॅट इज इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इंट्रासायटोप्लाझ्मिक, सायटोप्लाझममध्ये स्पर्मचं इंजेक्शन द्यायचं आहे. बघा काय मेथड आहे. ICSI इज ॲन इन व्हायट्रो फर्टिलायझेशन प्रोसिजर. ही सुद्धा मेथड कशी आहे, इन व्हायट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर घडवून आणायची आहे. in which a single sperm is directly injected in the cytoplasm of the ovum in the laboratory. तर यामध्ये काय केलं जातं, लॅबमध्ये डोनर फिमेलकडनं ओव्हम कलेक्ट केला जातो आणि डोनर मेलकडून एक स्पर्म हा ओव्हमच्या सायटोप्लाझममध्ये इन्सर्ट केला जातो आणि पुढची जी काही क्रिया आहे ती त्या ठिकाणी अपेक्षित आहे. इन दिस मेथड स्पर्म हॅज टू नॅचरली पेनिट्रेट द एग. यामध्ये स्पर्मला एगपर्यंत जाण्यासाठी नॅचरल पेनिट्रेशन मेथड वापरावी लागते. म्हणजे झोनालायसिन आहे किंवा हायल्युरोनायडेज एन्झाईम आहे, या पद्धतीचे एन्झाईम तयार करून ओव्हम जो आहे त्याच्या ज्या लेयर्स आहेत, कोरोना रॅडिएटा, झोना पेलुसिडा, या ज्या लेयर्स आहेत यांना बाजूला सरकत त्याला ओव्हममध्ये एंट्री करावी लागते. दॅट इज ICSI. देन इज आर्टिफिशियल इन्सेमायनेशन. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. आता ह्यामध्ये इन्सेमायनेशन मेथड म्हणजे काय, डिपॉझिशन ऑफ सीमेन इन द फिमेल व्हजायना. पेनिसद्वारे फिमेल व्हजायनामध्ये सिमेन हे डिपॉझिट होत असते आणि त्या सिमेनमधले जे काही स्पर्म आहेत हे ओव्हमपर्यंत विदिन त्यांना वन डेमध्ये पोहोचावं लागतं आणि यासाठी स्पर्म काउंट हा मॅक्झिमम असणं, त्यांच्यामध्ये मोटिलिटी जास्त असणं हे आवश्यक आहे. आणि जर ह्या कुठल्याही कारणामुळं बरोबर आहे इन्सेमायनेशन होत नसेल किंवा इन्सेमायनेशन होऊनही लो स्पर्म काउंट असल्यामुळं फर्टिलिटी जेव्हा होत नाही तेव्हा आर्टिफिशियल इन्सेमायनेशन हे घडवून आणल्या जाते. In such cases, this method is very useful. In this method, the sperms are collected from male and they are artificially introduced into the cervix of female. यामध्ये जो डोनर आहे त्याच्याकडनं स्पर्म हे कलेक्ट केले जातात आणि ते फिमेलच्या सर्विक्समध्ये आर्टिफिशियली इंट्रोड्यूस केले जातात. द फर्टिलायझेशन इज अचीव्ड थ्रू इन व्हायवो फर्टिलायझेशन. आणि यामुळं काय होतं आहे, स्पर्म हे सर्विक्स किंवा वजायना या एरियामध्ये पडल्यामुळं त्या ठिकाणाहून ते फॅलोपियन ट्यूबपर्यंत जातात. त्या ठिकाणी ॲम्प्युलरी रिजनमध्ये फर्टिलायझेशन हे कंप्लीट केल्या जाते. जसं आपण पाहतो की इन व्हायट्रो फर्टिलायझेशन यामध्ये फर्टिलायझेशन हे शरीराच्या बाहेर घडवून आणलं जातं आहे, तर आर्टिफिशियल इन्सेमायनेशनमध्ये फर्टिलायझेशन हे शरीराच्या मध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये घडवून आणल्या जाते. याच्यासारखा दुसरा प्रकार आहे IUI, दॅट इज इंट्रायुटेराइन इन्सेमायनेशन. धिस टेक्निक इज सिमिलर टू आर्टिफिशियल इन्सेमायनेशन. द ओनली डिफरन्स इज दॅट स्पर्म्स आर इंट्रोड्यूस्ड इन टू द युटेराइन कॅव्हिटी. आता आर्टिफिशियल इन्सेमायनेशनमध्ये स्पर्म हे सर्विक्सपर्यंत किंवा वजायनापर्यंत हे डिपॉझिट केले जातात, तर इंट्रायुटेराइन इन्सेमायनेशनमध्ये जे काही स्पर्म किंवा सिमेन आहे हे युटेरसमध्ये डिपॉझिट केलं जाते, म्हणून याला IUI असं म्हटलं जाते. देन इज स्पर्म बँक. A sperm bank or a semen bank is a place which collects, stores and provides human sperm or semen.
स्पर्म बँक जसं आपण पाहतो ब्लड बँक आहे किंवा इतर काही बँक आहेत, यामध्ये काय केलं जातं, जे डोनर आहेत त्यांच्याकडून ते सॅम्पल कलेक्ट करून ठेवल्या जाते. तसंच स्पर्म बँक आहे, यालाच सिमेन बँक असं म्हणतात, की ज्या ठिकाणी सिमेनचं कलेक्शन केलं जातं, स्टोरेज केलं जातं आणि त्या ठिकाणाहून ह्यूमन स्पर्म हे प्रोव्हाइड केले जात असतात. दिस सीमेन इज प्रोव्हाइड बाय हेल्दी मेल्स विच इज कॉल्ड ॲज स्पर्म डोनर. आता हे सीमेन कलेक्ट करत असताना तो मेल हेल्दी असला पाहिजे, ज्याला स्पर्म डोनर असं म्हटलं जातं. द स्पर्म्स आर स्टोर्ड इन द स्पर्म बँक बाय क्रायोप्रिझर्वेशन मेथड. यामध्ये सिमेन किंवा स्पर्म प्रिझर्व करण्यासाठी लो टेम्परेचर मेथड किंवा क्रायोप्रिझर्वेशनचा वापर केला जातो. देन adoption. Adoption is a legal process by which a couple or a single parent get legal rights and responsibilities that are associated to a biological child for upbringing of the adopted child. ही एक लीगल मेथड आहे की ज्याद्वारे एखादं कपल किंवा एक सिंगल पॅरेंटसुद्धा एखाद्या चाइल्डची रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो. त्याला ॲडॉप्टेशन असं म्हणतात. An adopted parent should be medically fit and financially able to take care of the adopted child. आणि यामध्ये जे ॲडॉप्शन करणारे जे काही पॅरेंट्स आहेत ते मेडिकली फिट असावेत, फायनान्शियली ते त्या ॲडॉप्ट केलेल्या चाइल्डची ज्या काही गरजा आहेत त्या त्यांना मिनिमम भागवता आल्या पाहिजेत. अ पर्सन विशिंग टू ॲडॉप्ट अ चाइल्ड मस्ट बी ॲटलिस्ट 20 years old. बरोबर आहे. ज्याला दत्तक घ्यायचं आहे त्या पालकाचं जे काही वय आहे हे 21 वर्षापेक्षा जास्त असायला हवं. दॅट इज ॲडॉप्शन. देन इज सरोगेट मदर. सम वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन द युटरस. बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतो की एखादी फिमेल आहे की ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सायकल नॉर्मल आहे, मेन्शुरल फ्लो आहे, त्यानंतर ईच मंथमध्ये एक ग्राफियन फॉलिकल किंवा एक ओव्हम तयार होतो, बाकी हॉर्मोनल लेवलसुद्धा ठीक आहे, परंतु काही कारणामुळे त्या फिमेलमध्ये तयार झालेल्या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होऊ शकत नाही. सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज सरोगेसी. आणि अशा मदरमध्ये आपल्याला सरोगसी ही टेक्निक महत्त्वाची ठरते. In this technique, the embryo is implanted in the surrogate mother who is not a biological mother. आता यामध्ये काय केलं जातं, जी जेनेटिक मदर आहे, जेनेटिक मदर म्हणजे जिच्याकडनं ओव्हम हे कलेक्ट केलेलं आहे, स्पर्म कलेक्ट केलेलं आहे आणि यांचं फर्टिलायझेशन हे त्यांच्याच बॉडीमध्ये, त्या फिमेलच्या बॉडीमध्ये केलं जातं, परंतु ती प्रेग्नन्सी कंटिन्यू मात्र त्या फिमेलच्या युटरसमध्ये होऊ शकत नाही. तर अशा वेळेस तयार झालेला जो झायगोट आहे हा दुसऱ्या फिमेलच्या युटेरसमध्ये इन्सर्ट करणं, बरोबर आहे, तिच्या युटेरसचा त्या 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीसाठी वापर करणं, त्या मदरला म्हणलं जातं आहे सरोगेट मदर. बरोबर आहे. तर यामध्ये जी काही जेनेटिक मदर आहे जिच्याकडनं ओव्हम कलेक्ट केलेला आहे, तर त्या मदरमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही डिसीजेस असतील किंवा अशा काही कंडिशन आहेत ज्यामुळे ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊ शकत नाही, तर अशा वेळेस सरोगेट मदरचा वापर करून ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येते आणि ते जे बेबी आहे हे प्राप्त करता येते. अशा पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजीज यांचा बऱ्याचशा मेथड आपल्याला पाहायला मिळतात की ज्याचा उपयोग इन्फर्टाईल कपल्समध्ये केला जात असतो. So here are some questions. Solve them and thank you.